आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। हातात हंडा कळशी आणि पाण्याचे खाली जार घेऊन पाण्यासाठी आंदोलन करणारे हे रहिवासी कोणत्या ग्रामीण भागातील नाहीत, तर ज्या शहराला लागून असलेलं बारवी धरण ठाणे जिल्ह्याची तहान भागवतं, ज्या शहरातून उल्हास नदी वाहते आणि त्याच नदीतून 50 लाखांपेक्षा जास्त नागरिक पाणी पितात, ज्या शहरात बॅरेज धरण आहे आणि त्याच धरणातून बदलापूर शहराला पाणी पुरवठा केला जातो, त्या बदलापूर शहरातील हे रहिवासी आहेत। ऐन गणपती उत्सवाच्या तोंडावर त्यांच्यावर पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे। बदलापूर शहरातील हिंद्रेपाडा भागातील मोहन व्हॅली आणि आजूबाजूच्या अनेक सोसायट्यांना गेल्या 4 वर्षांपासून पाणी समस्येला सामोरं जावं लागतंय। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बदलापूर नगरपालिका प्रशासन, आमदार, खासदार, नगराध्यक्ष यांना वारंवार विनंती करून पत्रव्यवहार करून समस्या सुटत नाही। अखेर मग हे हजारो रहिवासी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पालिका प्रशासन त्याचबरोबर लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध केला। महिला वर्ग हंडा कळशी घेऊन या आंदोलनात सहभागी झालं होतं। आम्हाला पाणी द्यायचं नसेल तर आमच्या सोसायट्यांमध्ये दिवाळीच्या वेळेस येऊन उठणे, पंत्या, कॅलेंडर, शुभेच्छेच्या वस्तू देण्याची गरज नाही, त्या आम्ही विकत घेऊ शकतो असा दम त्यांनी लोकप्रतिनिधींना दिला। मतांसाठी हे लोकप्रतिनिधी हे सगळं करत असतात। आम्ही यापुढे अशा लोकप्रतिनिधींना मतदान करणार नाही असा आक्रमक पवित्रा इथल्या रहिवाशांनी घेतला। शिवाय आगामी पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय देखील इथल्या रहिवाशांनी घेतलाय। आमचा जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाहीये तोपर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधी आमच्याकडे उमेदवाराने आमच्याकडे वोटिंग मागण्यासाठी येऊ नये आणि जे दिवाळीला आमच्याकडे उठणं वाटप होतं, दिवे वाटप होतात, त्याची आम्हाला आवश्यकता नाही आहे। आमची जी बेसिक नीड आहे पाणी, ते आधी आम्हाला द्या। ते आम्हाला देण्यासाठी तुम्ही जे पण तुमच्याकडून प्रयत्न करता येतील ते करा। अदरवाईज आमच्याकडे तुम्ही कुठली पंती किंवा काही उठणं, कॅलेंडर, आम्हाला कशाचीही गरज नाही आहे। ते आमची बेसिक नीड नाही आहे, कारण पाण्यासाठी आम्हाला गव्हर्नमेंटवर म्हणजे एमसीबीवर डिपेंड राहायला लागणार आहे। ते आमच्या हातात नाहीये। टॅक्स भरणं आमच्या हातात आहे। जर आमची कुठली थकबाकी आहे तर ती आम्हाला दाखवा। कुठलाही आमच्याकडून जे इश्यू असतील ते आम्हाला येऊन दाखवा, कारण तुम्हाला दाखवण्यासाठी तुमच्याकडे काही नाही आहे। आम्ही टाइमावर बिल भरलेले आहेत। बिल आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आमचं पेमेंट झालेलं आहे बिलचं, म्हणून आमच्यासाठी आम्ही पंत्या, दिवे सगळं विकत घेऊ शकतो। पाणी आम्ही रोजचे विकत घेऊ शकत नाही आणि आमची जी बेसिक नीड आहे ती एकच आमची कळकळाची विनंती आहे आता की आमची जी बेसिक नीड आहे ती आम्हाला द्या, फक्त पाणी द्या। आणि आम्ही एकच घेऊन बसलो आहे की पाणी नाही तर वोट नाही। आमच्याकडे कुणीही वोटसाठी येऊ नये जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह होत नाहीये। आमच्या सोसायटीमध्ये गेले 3-4 वर्षापासून पाण्याची समस्या आहे, पण आता ती इतकी प्रखर झालेली आहे। आम्ही ह्याच्यासाठी एमजीपी वाल्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा जातोय। आमच्या इकडचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या सुद्धा भेटीगाठी घेतोय आणि त्या वारंवार 6 महिन्याने वर्षाने आमच्या ते चालूच असतात, तरी सुद्धा आमचा पाण्याचा प्रश्न मिटत नाहीये। ज्यावेळेस तुम्ही पाणी आम्हाला व्यवस्थित देता त्यावेळेस आम्ही तुम्हाला काही तक्रार नसते किंवा काही नसते, आणि एकाएकी तुमचं पाणी फक्त एका ठराविक एरियासाठी कमी होऊन जातं। हा प्रश्न आम्हाला पडतो की आजूबाजूला पाणी मिळते, मग आम्हाला का मिळत नाहीये, आणि ते आम्हाला मिळायला पाहिजे। एवढ्यासाठीच आमचं आज बोलणं आहे। या सोसायटीत 13 इमारतींमध्ये 412 सदनिका आहेत। त्यामध्ये 2,500 ते 3,000 लोकसंख्या आहे। त्यातील 1,500 ते 2,000 मतदार आहेत। जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत आमच्या भागामध्ये नगरसेवक, आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींना प्रवेश देणार नाही असं देखील रहिवाशांचं म्हणणं आहे। सोसायटीमधील एक रहिवाशांनी तर लोकप्रतिनिधींची नावं घेऊन आपला संताप व्यक्त केला। मुंबई आणि अन्य ठिकाणी कामाला जाणारे लोक आहेत, त्यांनी आपला व्यवसाय करायचा की पाण्याकडे लक्ष ठेवायचं, ही मोठी गंभीर समस्या आहे। आणि बदलापूर हे आता नगरपालिका आहे, ती महानगरपालिका होते असं म्हणतात। इथे जे आपले बीजेपीचे आमदार आहेत, कतोरे साहेब, वामन म्हात्रे, मोठं नाव आहे बदलापूर मधलं। शिक्षकांचे आमदार आहेत ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब, आणि आजी माजी नगरसेवक आहेत। लोकांच्या बाकीच्या सुविधा तर सोडाच, पाणी ही एक मूलभूत समस्या तुम्हाला जर सोडवता येत नसेल तर तुमच्या पुढारीपणाचा मी धिक्कार करतो या बदलापूर वासियांच्या वतीने।
यंदा मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसानं 15 वर्षातील सगळे रेकॉर्ड मोडीत काढले असून विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. परिणामी बदलापूर शहराला पाणी पुरवठा करणारं बॅरेज आणि भारवी धरण हे 100% भरलंय. उल्हास नदी देखील दुथडी भरून वाहते. असं असताना बदलापूरकरांना पावसाळ्यामध्ये पाणी समस्येला तोंड द्यावं लागतंय हे आश्चर्यकारक आहे. याचा अर्थ पाणी पुरवठ्यात नक्कीच काहीतरी गडबड होती असं म्हणावं लागेल. त्यामुळे बदलापुरात घर घेताना सगळ्या गोष्टींची खातरजमा करूनच घर घ्या, अन्यथा तुम्ही आयुष्यभर कष्टानं पैपै जमा करून घेतलेल्या घरामुळे तुम्हाला असा पश्चाताप होणार नाही. पब्लिक मीडिया, बदलापूर. तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.